तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भावांनो, तुम्ही पण विचार केला नव्हता आणि मी पण विचार केला नव्हतो एवढा खतरनाक आजचा व्हिडिओ झाला आहे. काय विषय आहे सगळा सांगतो. जसं की आपण आत्ता रिसेंटली ट्रेंड आला एक नवीन, की जे काय आपलं वेडिंगचं बॅकग्राऊंड्स असतात त्यावरचं जे काही एलिमेंट्स असतात तर ते एकदम खतरनाकरित्या मोशन थीममध्ये हालत असतात आणि त्यावर एकदम नाद पत्रिका बनवली गेलेली असते. ओके, तर आपल्याला ते बॅकग्राऊंड तयार भेटतील यूट्यूबला, चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतोय, तयार करू शकतोय. आपल्या नाव तिथं टेक्स्टिंग झालं, त्या टेक्स्टला ॲनिमेशन लावलं की झालं आपलं काम, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण मी असा विचार केला की हे जे काय बॅकग्राऊंड आहे हे पी सीमध्ये बनते 100%, त्यात काय वादच नाही. सगळ्या गोष्टी पी सीमध्येच बनतात आत्ता, ज्या काय एकदम टॉप लेवलच्या आहेत तर त्यामुळे म्हणलं की हे जे काय हालत्याला बॅकग्राऊंड आहे प्रॉपर एकदम खतरनाक विषय हार्ड, तर ते आपण मोबाईलमध्ये कसं बनवू शकतोय एवढा इतपत लेवलचा मी विचार केला. जसं की जरा अवघड होतं, पण नंतरनं संपूर्ण सगळ्या गोष्टी ॲडजस्ट केल्या, सगळ्या गोष्टी परफेक्टलीरित्या सेट केल्या आणि त्यानंतर मग त्यांना मोशन इफेक्ट दिला आणि ते एकदम एवढं भारी झाले. तुम्हाला मी ते दाखवलंही पुढं प्रॉपर एकदम खतरनाकरित्या आणि नक्कीच मलाही आवडलं. मग त्यामुळे म्हणलं की यावर 100% व्हिडिओ आलाच पाहिजे. तर फायनली आज आपण हे व्हिडिओ केला आहे. तर भाऊंनो, एवढं नवीन आणि काहीतरी युनिक मी ट्राय केले, तर त्यासाठी आजच्या व्हिडिओला 100% ढीक प्रेम द्यायचं आहे भाऊंनो. 100% आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच प्लीज कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. किती राहिलेत बघा आपल्या 1 लाखाला, फक्त भरपूर कमी राहिल्यात. तर त्यामुळे जे कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. बाकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामलाही जॉईन व्हा, लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्याचबरोबर सगळ्यात मेन म्हणजे आपली जी काय 5 तारखेला बॅच चालू होणार होती, तर ह्या बॅचचं भाऊनं केवढं भरभरून ॲडमिशन फुल केला, ह्याबद्दल खरंच भाऊनं मनापासून धन्यवाद. एवढं ढीक प्रेम प्रत्येक बॅचला द्यायला आहे, खरंच भाऊनं मनापासून धन्यवाद. नक्कीच आता आपली जी काय ही बॅचचे ॲडमिशन क्लोज झालेलं आहेत, मोबाईलचाही क्लोज झाल्यात आणि पी सीचंही क्लोज झाल्यात. भरपूर अजूनही फोन आल्यात, त्यांना मी समजावून सांगवले की आता आपलं ॲडमिशन क्लोज झाल्यात, सीट्स नाही आहेत. तर नक्कीच मी कोणाचं मन दाखवलं असेल तर क्षमा करा, पण नक्कीच ज्यांना कोणाला ॲडमिशन पाहिजे असेल त्यांना लवकरच आपली जी काय पुढील महिन्यातली जी काय बॅच आहे तर ती लॉन्च होईल. नक्कीच आता 17-18 दिवस गेले की लगेच लॉन्च होते, तुम्हालाही माहिती आहे. तर नक्कीच तोपर्यंत थांबा आणि बॅच लॉन्च झाल्या लगेच ॲडमिशन करून टाका, जेणेकरून आपली सीट बुक होईल. ओके, तर एवढं लक्षात ठेवा. जर काय बॅच रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, नक्कीच माहिती पाहिजे असेल तर नक्कीच वर नंबर असेल, यावर कॉन्टॅक्ट करून सविस्तर मला विचारू शकता. तर चला, तर आता आपण विनोद घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करू. तर भाऊंनो, आता आलं आपल्या इन्स्टाट ॲप्लिकेशनवर. तर इथनंच मी सगळं सविस्तर A to Z सगळ्या गोष्टी सांगतो. तर पहिल्यांदा आपण व्हिडिओ थीममध्ये जाऊन न्यूमध्ये जाऊन जे काय आपलं एमटी बॅकग्राऊंड आहे तर ते आपण ॲड करून घेतलं. इथं कोणतेही घेऊ शकता, इतपत लेवलचं मी पुढं सांगितलं आहे. काय ग्रीन स्क्रीनचा काय विषय आहे तर ते सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा इथं साईड सेट करून घ्या प्रॉपर. जर साईज मोठी बारकी असली तर ती आता मी आडव्या थीममध्ये केलं आहे जेणेकरून, आणि त्यानंतर खाली बघू शकता प्रॉपर इथं आपण ड्रॅग करालो आहे जेणेकरून 30 सेकंदापर्यंत ड्रॅग केलं आहे. 5 गोष्टी आपण वेळा ॲड करू शकतो 5-5 सेकंदाच्या. त्यानंतर मी हे एलिमेंट्स, आता तुम्हाला हे एलिमेंट्स एकदम नादरीत्या दिसल्यात. तर हे एलिमेंट्स मी प्रॉपर आपल्या क्लासमध्ये कसं सेपरेट करायचं, भरपूर तुम्ही आता परवाच आपण बॅकग्राऊंड दिलं तर त्यात हे एलिमेंट्स बघितलं असतील. तर याच्या .eps फाईल ते नसतात तर त्यात चांगल्या प्रकारे कशा तुम्ही हे करू शकता तर ते सांगितलं. आता इथं बघा आपण जे काय मोशन इफेक्ट आहेत तर तो लावले आणि ते कशा थीममध्ये लावले, आपल्या लूपमध्ये लावले बघू शकताय. आणि इथनं तुम्ही जे काय वरचं टाईम ड्युरेशन आहे तर ते पण ॲडजस्ट करू शकताय. तर आता आपण 5 सेकंदाचं टाईम ड्युरेशन आपण ॲडजस्ट केलं आणि एकदम कोपऱ्यात त्याला सेट केलं आणि त्याचं जे काय मोशन पॉईंट आहेत बरोबर तो मिडलला आहे. तर आता इथं जे काय इनशॉट आहे त्याने ॲडव्हान्स जर काही सेक्शन दिलं असतील तर म्हणजे वर खाली मिडलला जो काय मोशन पॉईंट आहे तर ते ॲडजस्ट करायचं, तर अजून एकदम नादरीत्या आपण ते करू शकलो असतो. पण काय अडचण नाही, जेवढं दिलं आहे त्यानं एकदम नाद होते बघू शकता. त्याचीच मी कॉपी घेतली आणि ती इकडे खाली सेट केली बघू शकता एकदम खतरनाकरित्या. त्याचीच पुन्हा एकदा कॉपी घेतली. फ्लिप रोटेट करायला विसरू नका, कारण का सेमच करत गेला तर ते मग ते एकदम वेगळं दिसेल. तर त्यामुळे फ्लिप रोटेट करायचं आणि त्यानंतर ते कोपऱ्यांना ते सेट करत जायचं. इझी एकदम खतरनाकरित्या बघू शकता. 3 कोपऱ्यांना तरी सेट झाले. आता 4था कोपरा पण आपण सेट करू शकतो इझिलीरित्या. ओके, फ्लिप रोटेट करायचं, कॉपी करायचं, इथं तुम्ही बघू शकता ऑप्शन आहे आपल्या इकडं आणि त्यानंतर इथनं फ्लिप रोटेट केलं की आपलं काम झालं. तर या थीममध्ये आपण एकदम खतरनाकरित्या 4 गोष्टी तरी चांगल्या प्रकारे सेट केल्यात आपल्या म्हणजे झाडाच्या पानाच्या एकदम छान. त्यानंतर आता ही फुलं बिलं बघू शकताय. तर हे जे काय मटेरियल आहे मी फ्री तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, ते तुम्ही चांगल्या प्रकारे कोणत्याही बॅकग्राऊंडवर यूज करा, काय अडचण नाही. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं मोशन थीम लावा. ओके, आता मी 4ही बाजूला 4 झाडाचे हे लावलं आहे, त्यानंतर मध्ये फुलाचं घेतलं. तुम्हाला जसं योग्य वाटते त्या थीममध्ये करा. जसं की आता तुम्हाला वाटलं की प्रॉपर आपल्याला जे काय फुलाचं घेतलं हे 4ही कोपऱ्यात लावूया आणि जे काय झाडाचं आहे हे मध्ये लावूया, तर काय अडचण नाही, त्या थीममध्ये करा. ओके, पण जे काय ड्युरेशन आहे टाईम ड्युरेशन हे फक्त 5 ठेवायला विसरायचं नाही. त्याच्या पुढचं जे काय आहे ना प्रॉपर लूप सेक्शन तर ते हलवायचं नाही. त्यानंतर ते जर तुम्ही 1 सेकंद 2 सेकंद केला तर ते थांबते मध्ये. ओके, तर त्यामुळं
ते 0 ठेवायचं आणि जे काय टाईम ड्युरेशन आहे 5 ठेवायचं. बघू शकता एकदम खतरनाकरित्या विषय हार्ड तुम्हाला इथं तुम्हाला पुढं दिसायला एकदम नादरित्या. त्यानंतर पुढील मुद्दा जसं की आता मी जरा काही फुलं बिलंही ॲडजस्ट केल्यात तर ते तुम्हाला पुढं आहेच. तर हेच आपण प्रॉपर ह्याच सेक्शनमधलं वर फुलांचं सेक्शन घेतलं बघू शकताय एकदम नादरित्या. आता असा विषय आहे जसं की आता मी हे तुम्हाला कळावं यासाठी एकदम फास्टलीरित्या केलं. फास्टलीरित्या म्हणजे काय विषय की ह्यातलं एक एक सेक्शन मी सेपरेट करून घेतलं नाहीत. ते जर एक सेक्शन सेपरेट करून घेतलं असतं तर अजून नेक्स्ट लेवलला आपला इफेक्ट गेला असता. पण ते मी एकदम ग्रुपमध्ये घेतलं आहे. आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मी एकदम ग्रुपमध्ये घेतलं आणि त्यानंतर त्या थीममध्ये तुम्हाला मी दाखवलं. यातलं एक एक झाड एक एक प्रॉपरलीरित्या पान जर तुम्ही फुल जर तुम्ही सेपरेट केलं आणि त्याला जर मोशन लावला वेळ लागणार भरपूर 100% माहिती आहे पण एकदम खतरनाक होणार. त्यानंतर आता हे नवीन बघा गुलाबाच्या फुलाचं एकदम नाद. हे जे का पाठीमागचं बॅकग्राऊंड बघायला भेटायला तुम्हाला हे आणि ते आत्तापर्यंत वापरलेलं सेम आहे पण जे आत्ता पण नवीन घेतलं आहे ना हे नवीन आहे. ओके हे वेगळ्या बॅकग्राऊंडचं आहे म्हणजे मटेरियल सेपरेशनचा भाग येतो त्या सगळ्या गोष्टी असतात आपल्या ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये. त्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये सांगितल्या जातात चांगल्या प्रकारे. त्यानंतर बघा पुढील प्रॉपरलीरित्या मुद्दा आपण ते सेट केलं जरा मोठं बारकं करून इकडं तिकडं. आता मी तुम्हाला कळावं यासाठी भरपूर गोष्टी मोठ्या ठेवल्यात. ओके जर मी लईच लहान ठेवले असते तर मग ते टेक्स्टचा विषय तुमच्या डोक्यात आला असेल की इथं टेक्स्ट बिक्स्ट कसं बसणार काय तर ते तुम्ही फक्त एक कळावं तुम्हाला समजावं इझिलीरित्या त्यानुसार मी हे सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं नाव व्यू टेक्स्ट बिक्स्ट टाकू शकता जर हे शिकला तर. आणि तुम्हाला ग्रीन स्क्रीनमधलाही इफेक्ट द्यालो आहे. ओके आता तो काय विषय आहे तो तुम्हाला मी पुढं सांगतोच. आणि हे बघा एक खासियत म्हणजे काय याच्याबरोबर व्हाईट बॅकग्राऊंड आलं तर ती मी AI च्या मदतीनं म्हणजेच AI बॅकग्राऊंड रिमूव्हरच्या मदतीनं एकदम खतरनाकरित्या ॲटोमॅटिक बॅकग्राऊंड निघून जाते कोणत्याही कलरचं बघू शकताय कोणत्याही म्हणजे ते पिक्स स्टिकरमध्ये ह्याचं पण बॅकग्राऊंड व्हाईट बॅकग्राऊंड एकदम छानरित्या काढलं बघा. ओके तुम्हाला आवडलं का नाही नक्कीच कमेंट करा. आणि त्यानंतर आता बघा प्रॉपरली त्या ह्याला मी वाढवतो व्हिडिओ एंडपर्यंत केला का नाही प्रॉपर मग आपलं शेवटपर्यंत ते प्रॉपर जे काय टाईमलाईनमधली लेअर आहे तर ती जात्या इझिलीरित्या बघू शकता एकदम खतरनाकरित्या. त्यानंतर आता प्रॉपरलीरित्या सगळ्या गोष्टी सेट झाल्यात. आता आपण बॅकग्राऊंड काढूयात ह्याचं आणि त्यानंतर ग्रीन स्क्रीनवाला इथं इफेक्ट लावणार आहे. तर ग्रीन स्क्रीन मी करून घेतो प्रॉपरलीरित्या कलर. तर आपण नॉर्मल लेवलचा म्हणजे आपण हिरवा कलर चूज केला आणि त्यानंतर प्रॉपर सेक्शनमध्ये जाऊन कलर पॅलेटमध्ये जाऊन प्रॉपर आपण प्युअर ग्रीन केला. त्यानंतर मग आता हे आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्हला टाकायचं इझिलीरित्या सेव्ह म्हणायचं. आता इथं तुम्ही कोणताही कलर ठेवू शकताय. आता हे जो काय ग्रीन कलर ठेवला आहे तर ह्याच्या ऐवजी तुम्ही ह्याच्या ऑपोजिटचा कोणताही कलर ठेवला आणि तो काढायला बरं पडेल. जसं की लयजण ग्रीन्स ठेवतात त्यामुळे मी ग्रीन ठेवले. ओके तर इथं मी 1080 त्यानंतर इथं मी प्रॉपरलीरित्या 60 FPS हे सेव्ह केलं. प्रॉपर फास्टलीरित्या सेव्ह होईल. त्यानंतर मग आपण हे पुन्हा एकदा मी कसं याचा यूज करायचा ते पण सांगतो ग्रीन स्क्रीन थीममधला. ओके बघू शकता आता हे प्रॉपररित्या संपूर्ण सेट झालं ॲडजस्ट झालं. नक्कीच आता हे आपण पुन्हा एकदा त्या बॅकग्राऊंडवर ॲड करूयात आणि मी म्हणजे कसं यूज करायचं तर ते सांगालो आहे. त्यानंतर मग PIP सेक्शनमधनं हे पुन्हा एकदा आपलं जे काय बॅकग्राऊंड आहे वाढवून घेतलं आपण. त्यानंतर PIP सेक्शनमधनं आपण इझिलीरित्या जे काय आहे तर ते पुन्हा एकदा आपण ॲड केलं 31 सेकंदाचं. त्यानंतर ते ॲड केलं आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा क्रोमा सेक्शनवर जाऊन क्रोमामध्ये आणि जे काय आपला कलर आहे तर तो काढून टाकला. मगाशी मी त्यामुळंच म्हणलो की जो तुमचा कलर असेल तो अपोजिट बॅकग्राऊंड म्हणजे अपोजिट कलरचं ठेवा जे काय आपले एलिमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये तो निघायला बरं होईल. ओके ग्रीनच पाहिजे असं काय नाही. तर नक्कीच त्याची मी कॉपी घेतली त्याला फ्लिप रोटेट करून वापरलं. बघू शकता आता तुम्ही फ्लिप रोटेट करतो मी हे बघा फ्लिप रोटेट केलं आणि ते अजून एकदम युनिक लेवलला गेलं. बघू शकता एकदम नादरित्या कसलं खतरनाक मोशन बॅकग्राऊंड झाले बघा. एवढं इतपत कुणीही शिकवलं नसेल एवढं नाद झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही एकदम इझिलीरित्या ह्या ऑपोसिटीनं आपण कमी जास्त केल्या तर हे सगळं तुम्ही समजून घ्या. तर नक्कीच तुम्हाला आवडलं का नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि नक्कीच तुमचं काय मत आहे नक्कीच प्रॉपरलीरित्या कळवा मला कमेंट करून. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विशाड नाद व्हिडिओमध्ये. तर बाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. डिक प्रेम. बाय. धन्यवाद.